सोलापूरमध्ये मराठा आंदोलकांकडून बंद पुकारण्यात आला होता। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमा झाले। पोलिसांनी यातील काही आंदोलकांना देखील ताब्यात घेतलं, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये माढ्यामध्ये आज सकाळीच मराठा समाजातील तरुणांनी आंदोलन केलं। माढा शहरामध्ये टायर पेटून आंदोलकांनी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला। अरे आरक्षण आमच्या हक्काचं कोल्हापुरामध्ये मराठा क्रांती मोर्चानं महाविकास आघाडीचं श्राद्ध घातलंय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये आंदोलन करत आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत पोलीस भरती थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट देखील झाली। यामुळे गनिमी काव्यानं आंदोलन करण्याचा इशारा आता आंदोलकांनी दिला। समाजावर अन्याय करणारा राज्य सरकारचे हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापुरात आज आंदोलन चांगलंच पेटल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान काही अज्ञात तरुणांनी सोलापूरमधील पार्क चौक येथील एटीएम वरती दगडफेक केली आहे। त्यामुळे एटीएम सेंटरचं नुकसान झालंय, मात्र हे दगड कोणी मारले हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये। मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कायम ठेवावं या मागणीसाठी आज पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात आसूड ओढत आणि जागरण गोंधळ घालत आंदोलन केलंय। आरक्षण मागणीसाठी आज सोलापूर जिल्हा बंद ठेवण्यात आलेला आहे। आज सर्वत्र बंद करून सरकारचा नांदेडमध्ये सकल मराठा समाज संघटनेकडून आज मराठा आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे। नांदेड दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या घरासमोर सकल मराठा समाजाकडून धरणं आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, सरकारचा निषेध असो अशा घोषणा देखील कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या। आमदार मोहन हंबर्डे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली, तर सरकारकडून बाजू मांडण्याचं आश्वासन दिलं। आणि तेली आणि माळी समाजाचे जे मराठा आरक्षणासाठी आता मनसे देखील मैदानात उतरणार आहे। मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर आंदोलन करणार असल्याचा मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप भोकरेंनी इशारा दिलाय। तर सोलापूर जिल्हा बंद आंदोलनामध्ये देखील मनसे सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं। सोलापुरामध्ये मराठा आंदोलन पेटल्याचं पाहायला मिळालं। मोहोळ वैराग रस्त्यावरती मराठा आंदोलकांनी टायर पेटवले। टायर पेटून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आलाय। सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आज सोलापूर जिल्हा बंदची हाक मराठा आंदोलकांनी दिली। त्याच पार्श्वभूमीवर आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील मराठा आंदोलकांनी मोहोळ वैराग रोडवरती टायर पेटून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला। मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी परभणीमध्ये मुंडन आंदोलन केलं। नगरपालिकेसमोर सकल मराठा समाजाच्या वतीनं हे मुंडन आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। तर जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती मिळणं हे महाविकास आघाडी सरकारचं अपयश असल्याची टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे। सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आज ही वेळ आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिलेली आश्वासनं मुख्यमंत्री अजून पाळायला तयार नाहीत। बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द अद्याप पाळलेला नाही असं देखील विनायक मेटे यांनी यावेळी म्हटलं। राज्यभरामध्ये मराठा आंदोलन पेटल्याचं एकीकडे पाहायला मिळतं, तर दुसरीकडे मराठा समाजानंतर आता आरक्षणासाठी धनगर समाज देखील आक्रमक झालाय। धनगर समाजानं देखील गोलमेज परिषद घेण्याचा निर्णय घेतलाय। 2 ऑक्टोबरला कोल्हापुरामध्ये ही गोलमेज परिषद पार पडणार असल्याची माहिती निमंत्रक संदीप कारंडे यांनी दिली आहे। या परिषदेला धनगर समाजातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी देखील हजर राहणार आहेत।
पहिली धनगर समाजाची गोलमेज परिषद येत्या 2 ऑक्टोबर रोजी आम्ही घेणार आहोत. धनगर आरक्षण समन्वय समितीच्या वतीनं मी निमंत्रक म्हणून महाराष्ट्रातील सर्व तमाम माझ्या धनगर बांधवांना आवाहन करतो की या गोलमेज परिषदेसाठी तुम्ही 2 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे उपस्थित राहावं. पुन्हा एकदा वळणार आहोत राज्यातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडींकडे. धनगर आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेतला नाही तर मंत्रालय आणि मंत्र्यांच्या घरामध्ये मेंढरं सोडण्याचा इशारा धनगर समाजाने दिलाय. मराठवाडा कोअर कमिटीच्या वतीनं हा इशारा देण्यात आलेला आहे. भाजपनं सत्तेमध्ये येताच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू असं आश्वासन दिलं होतं. मात्र भाजप सरकारनं आणि या सरकारने देखील हा प्रश्न सोडवलेला नाही. त्यामुळे आता तातडीनं प्रश्न सोडवला नाही तर मंत्रालयामध्ये मेंढरं सोडू, मंत्र्यांच्या घरामध्ये मेंढरं सोडू असा इशारा धनगर समाजानं दिलाय. तर तिकडे परभणीमध्ये धनगर समाजाचं राज्यव्यापी आंदोलन पाहायला मिळालं. धनगर समाजाच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही धनगर समाजाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले. यावेळी सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झालेत. या संदर्भामध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा अध्यादेश काढून एसटीचे दाखले तात्काळ द्यावेत, अन्यथा धनगर समाज आणि सरकार हा संघर्ष अटळ आहे असा इशारा देखील त्यांनी या पत्रातून दिलाय. राज्य सरकार जर धनगरांच्या बाबतीमध्ये गंभीर नसेल, धनगर समाजाला जर ते व्यवस्थितपणे न्याय देण्याच्या भूमिकेत नसेल तर राज्यामध्ये धनगर विरुद्ध सरकार संघर्ष अटळ आहे अशी युवकांची सगळ्या भूमिका आहे. मी धनगर समाजाच्या आंदोलनामध्ये समाजाच्या बरोबर आहे. जो समाज निर्णय घेईल त्यामध्ये मी आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकलनं प्रवास केलाय. कर्जत ते सायन असा लोकल प्रवास मनसेनं केलाय. सरकारनं सर्वसामान्यांना लोकलनं प्रवास करण्याची परवानगी द्यावी यासाठी मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळी गनिमी कावा करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट कर्जत ते सायन रेल्वेनं प्रवास करत आपलं आंदोलन केलंय. सरकारला जेव्हा आम्ही हे सांगितलं, विनंती केली, त्यावेळेला त्यांनी जर आम्हाला चर्चेला बोलवलं असतं तर आम्हाला आंदोलन करायची गरज काय होती. पण आम्हाला नुसते तुम्ही पोलिसांचा धाक दाखवणार आणि पोलिसांची बंदूक आमच्या डोक्यावर ठेवणार, ही लोकशाही नाही ना. लोकशाहीमध्ये चर्चा होते. सरकारने का नाही बोलवलं चर्चेला आम्हाला? आजही आमची चर्चा करायची तयारी, त्यांनी बोलवावं आम्हाला. काय तुम्ही नियम काढा, जे काही अटी तयार करा, लोकांना प्रादुर्भाव कसा होणार नाही याचा काहीतरी एक उपाययोजना करा आणि त्याप्रमाणे लोकांना वागायला लावा. पण प्रवासच करायचा नाही ही दंडेलशाही नाही. बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी 25 मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतलं होतं. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जालन्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय. चितळी पुतळी परिसरामध्ये नदीला आलेल्या पुरामध्ये एक मेंढपाळ नदीच्या बेटावरती अडकला. या मेंढपाळाला नदीपात्रातील बेटावरून बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहे. सध्या या मेंढपाळाला आणि त्याच्या मेंढ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू आहे. सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. माणगाव आंबेरी पुलावरून पाणी जात असल्यानं 27 गावांचा संपर्क तुटलाय. माणगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तर अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा देखील संपर्क तुटलाय. नंदुरबारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेले. भात, तूर, ज्वारी, ऊस, कापूस ही पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाले. तर पुढील काही दिवस हा पाऊस असाच सुरू राहिला तर भात पिकाचं देखील मोठं नुकसान होणार आहे. अकोल्यातील मन नदीच्या पुलावरून वाहत असलेलं पाणी आता कमी झालेलं आहे. लोहारा गावाजवळ पुलावरून पाणी गेलं होतं, त्यामुळे काही काळ राज्य महामार्ग बंद करण्यात आला होता. तर शेगाव अकोट तालुक्याचा देखील संपर्क तुटला होता. मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्यानं पुलावरचं पाणी आता कमी झालेलं आहे. तर वाहतूक देखील हळूहळू पुरवत होती.
महत्त्वाची बातमी समोर येते आहे। सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क न वापरल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 1000 रुपयांचा दंड भरावा लागलाय। राज ठाकरे आपल्या कुटुंबासह शुक्रवारी मुंबईहून अलिबागला रवाना झाले। यावेळी त्यांनी मुंबई मांडवा रोरो फेरीनं प्रवास केला। यावेळी रोरो बोटीमध्ये प्रवाशांनी मास्क परिधान करावा अशी सूचना केली जात होती, मात्र राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेमध्ये मास्क न परिधान करताच उभे होते। या प्रकारानंतर बोटीवरील अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना नियमांची माहिती करून दिली आणि त्यानंतर आपली चूक लक्षात येताच राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त करत नियमानुसार 1000 रुपयांचा दंड देखील भरला। वळूयात इतर महत्त्वाच्या घडामोडींकडे। वाशिममध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटू लागलेत। हातातोंडाशी आलेलं सोयाबीनचं पीक हातचं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। कृषी विभागानं नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हे शेतकरी करतात। तर गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज अचानक दमदार हजेरी लावली। अचानक झालेल्या या पावसामुळे कल्याण डोंबिवलीकरांची चांगलीच तारांबळ उडाली। या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीच्या सखल भागामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे। गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्प ओव्हरफ्लोज होतोय, त्यामुळे आता प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेत। या प्रकल्पातून सध्या 1,15,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गोदावरी नदीपात्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होतीये। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय, त्यामुळे शेतामध्ये पाणी साचले तर सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालंय। शेतात अक्षरशः 2-2 फूट पाणी साचलेलं आहे। या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना देखील कोंब फुटलेत। हातातोंडाशी आलेलं पीक या पावसामुळे वाया गेल्यानं आता शेतकरी चिंतेत सापडले, तर नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून त्वरित नुकसान भरपाई द्या अशी मागणी हे शेतकरी करतात। सांगलीच्या जतमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे कोरडा नदीला गेल्या 30 वर्षांमध्ये प्रथमच पूर आलाय। पूर आलेली कोरडा नदी जत आणि सांगोला तालुक्यातील लोकांची जीवनदायिनी मानली जाते। या नदीला पाणी आल्यानं जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न मिटला। मालेगाव तालुक्यामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे जवळका अमानवाडी जवळच्या काटेपूर्णा नदीवरील पुलावरती पाणी आलं होतं, त्यामुळे परिसरातील गावाचा संपर्क तुटला होता। त्याचबरोबर पांघरी नवघरे नाल्याला पूर आल्यानं पांघरी ते मालेगाव रस्ता देखील बंद झाला होता। तर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरण ओव्हरफ्लो झाले। धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे शेतकऱ्यांसह अकोलेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। धरण परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यामध्ये आता वाढ झाली आहे। परळी तालुक्यातील शेतकरी सोयाबीनच्या नुकसान भरपाईसाठी आक्रमक झालेले आहे। संतप्त शेतकऱ्यांनी खराब झालेलं सोयाबीनचं पीक तहसीलदारांच्या टेबलवरती ठेवून आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत। पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देऊळगाव राजा कृषी कार्यालयासमोर नुकसान भरपाईसाठी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। या शेतकऱ्यांनी देऊळगाव राजा इथल्या पंचगंगा सीड्स या कंपनीकडून कांदा बियाणं खरेदी केलं होतं, मात्र संपूर्ण मशागत करून देखील कांदा बियाणं उगवलंच नाही। या संदर्भामध्ये कृषी विभाग आणि पंचगंगा सीड्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली, मात्र 8 महिन्यानंतर देखील कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। कांदा निर्यात पूर्णपणे आता खुली करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं।
मालेगाव तहसील कार्यालयावरती केंद्र शासनाची अंत्ययात्रा काढून या निर्णयाचा निषेध करण्यात आलेला आहे। यावेळी कांदा उत्पादक शेतकरी फाशी घेत असल्याचा देखावा देखील साकारण्यात आला। यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एक मोठी बातमी समोर येते आहे। एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थमंत्री अजितदादांकडे 2200 कोटींची मागणी केल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेली आहे। त्यापैकी 550 कोटीचा पहिला हप्ता मिळाला असून दुसरा हप्ता लवकरच मिळेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। शिवाय परिवहन महामंडळानं नॅशनल बँकेकडे देखील कर्जासाठी अर्ज केल्याची माहिती त्यांनी दिली आहे। सध्या एसटीची आर्थिक स्थिती डबघाईची असून परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा वळणार आहोत राज्यातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडींकडे। वाशिम जिल्ह्यामध्ये लंपी स्किन डिसीज आजार झपाट्यानं वाढतोय। दुसरीकडे कारंजा तालुक्यातील कामरगाव पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पशुसंवर्धन अधिकारी गैरहजर राहत आहेत। त्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झालेत। या शेतकऱ्यांनी पंचायत समितीवरती आपल्या जनावरांसह मोर्चा काढण्याचा इशारा दिला। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये आशा सेविकांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। जिल्ह्यात सध्या माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली जाते आहे आणि त्यामुळे आशा वर्कर्सचं काम देखील वाढलंय। मात्र पगार वाढत नसल्यानं आशा वर्कर्सनं हे आंदोलन केलेलं आहे। पगार वाढवण्यात यावा, त्यासोबत आशा वर्कर्सना विमा द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। आई माझी काळूबाई या मालिकेच्या साताऱ्यातल्या सेटवरती काहींना कोरोनाची लागण झालेली आहे। यामध्ये सेटवरील 27 लोकांना देखील कोरोनाची लागण झाल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे। ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील मिळते आहे आणि त्यांच्यावरती उपचार करणारे डॉक्टर संजय साठे यांनीच तशी माहिती दिली आहे। त्यांच्यावरती साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर साताऱ्यातील शूटिंग मात्र आता थांबवण्यात आलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यामध्ये 7 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे। पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज सर्वपक्षीय बैठकीनंतर ही घोषणा केली। जिल्ह्यामध्ये 7800 रुग्णसंख्या असून त्यावरती नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे। या महिन्यामध्ये हा दुसरा जनता कर्फ्यू आहे। यापूर्वी 13 सप्टेंबरपर्यंत 10 ते 13 सप्टेंबर दरम्यान 4 दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला होता आणि या कर्फ्यू दरम्यान केवळ औषध दुकानं सुरू राहणार असून जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू ठेवायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। बारामती शहरातील जनता कर्फ्यू शिथिल करण्यात आलेला आहे। काही अटी आणि शर्तींवरती दैनंदिन व्यवहार आता सुरू करण्यात आलेले आहेत। प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणचे व्यवहार सुरू राहणार आहेत। यामध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकानं खुली राहतील। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती भंडारा जिल्ह्यामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत घराघरामध्ये जाऊन प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे। यासाठी 861 पथकं तयार करण्यात आली असून जिल्ह्यातील 2,85,000 कुटुंबाची आरोग्य तपासणी देखील केली जाणार आहे। भिवंडीच्या पटेल कंपाऊंडमध्ये जिलानी नावाची एक 3 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय तर 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जाते। सध्या पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे शोधकार्यामध्ये काही अडचणी देखील येतात। मात्र युद्ध पातळीवरती या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भिवंडीतील दुर्घटनास्थळाची पाहणी केली। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देखील जाहीर केली आहे। नदीपात्र स्वच्छ करण्याच्या मागणीसाठी धुळे तालुक्यातील फागणे गावच्या गावकऱ्यांनी अनोखं आंदोलन केलेलं आहे। गावकऱ्यांनी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या खुर्च्या ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर काढलेल्या आहेत। फागणे गावातील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरले, त्यामुळे गावामध्ये साथीच्या आजारांचं प्रमाण देखील वाढले। नदीपात्र स्वच्छ करण्याची मागणी गावकरी करतात, मात्र याकडे ग्रामसेवक आणि सरपंच दुर्लक्ष करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। कोरोनानं मृत्यू झालेल्या पिता पुत्राच्या घरी चोरी झाली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। घरामध्ये कुणी नसल्याचं पाहून या चोरट्यांनी 4 तोळ सोनं आणि 21 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे। दरम्यान चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। महिना उलटला तरी चोरट्यांचा काहीच पत्ता लागत नसल्यानं पोलिसांच्या कामकाजावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे।